जीवन फक्त अंधार किंवा प्रकाश नाही, तर ते अंधारात प्रकाश शोधणे आहे. अंधारातील जीवन नाश आहे, तर प्रकाशातील जीवन भावी आशा आहे. काय आमच्या जीवनासाठी भावी आशा आहे? उपासना, 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 प्रभुजी करो उपासना, प्रभुजी करो उपासना, 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 उपासना. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, जगामध्ये अशी काही लोक असतात, त्यांनी स्वतःला एक शिस्त लावलेली असते आणि म्हणूनच त्यांचे जीवन अतिशय चांगले, दुसऱ्यांना उपद्रव न करणारे असते. ते कधी कोणालाही दुखवत नाहीत. होय, अशी लोक फार कमी असतात. मी हे विश्वासणाऱ्यांसाठी सांगतो असे नाही. अशी व्यक्ती कोणत्याही विश्वासातले असू शकते, परंतु विश्वासणाऱ्याने कसे जगावे, त्याचे आचरण कसे असावे, याबद्दल बायबल आम्हाला विशिष्ट असे मार्गदर्शन करते. जगण्याविषयीची आमची ख्रिस्ती कर्तव्ये ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. प्रश्न असा आहे की देवाने हे मार्गदर्शन करावे याचे कारण काय? कधी आपण यावर विचार केला आहे? माझी खात्री आहे की आजचे अध्ययन आपणास नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. यातील सर्व गोष्टी आपण लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करू. तर मग चला प्रियानो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, रोमकरास पत्र ह्याच्या 13व्या अध्यायाच्या 1 ते 7 वचनांवर आम्ही मागच्या कार्यक्रमात विचार केला. आज 8व्या वचनापासून पुढची वचने आम्ही अभ्यासणार आहोत. ह्या वचनांमध्ये शेजाऱ्यांबरोबरचे आमचे संबंध कसे असायला हवेत ह्याबद्दल सांगण्यात आलेले आहे. बंधू प्रेमाविषयी सांगण्यात आलेले आहे. 8वं वचन सांगतं, एकमेकांवर प्रीती करणे ह्याशिवाय कोणाच्या ऋणात राहू नका, कारण जो दुसऱ्यावर प्रीती करीतो त्याने नियमशास्त्र पूर्णपणे पाळले आहे. तुम्ही आपल्या शेजाऱ्यांकडून एखादी वस्तू घेतली आहे काय, तर ती त्याला वापस परत द्या. घरात काम करणाऱ्या बाईने जर 1 कप साखर उधार शेजाऱ्याकडून उसने आणली असेल, तर ती वापस परत करा. कृपा करून त्यांना परत करा. कोणाच्याही ऋणात राहू नका. पौलाला ह्या ठिकाणी आम्हाला हा संदेश द्यायचा आहे. प्रेमाशिवाय इतर कोणत्याही बाबतीत आम्ही कोणाच्या ऋणात राहू नये. जे ख्रिस्ती लोक हप्त्याने पैसे चुकून वस्तू विकत घेतात, त्यांच्याकरिता हे तत्व मार्गदर्शनपर आहे. कदाचित आपण विचाराल, आपणाला माहीत आहे काय की ते आम्ही आमच्या क्रेडिट कार्ड प्रमाणे परत करणार आहोत? नाही, परंतु तुम्ही आपले मार्ग स्वच्छ केले तर अधिक बरे होईल, कारण त्याच्याद्वारे तुम्ही आपल्या कर्जाची फेड करू शकाल. श्रोत्यानो, विश्वासणारा हा सदैव आपल्या शेजाऱ्याच्या प्रेमाच्या ऋणात असतो. ह्याचा अर्थ असा नाही की अगदी शेजारी राहणारे लोक आपले शेजारी आहेत. त्याचा अर्थ असा आहे की सर्व लोक जे आमच्या संपर्कात येतात ते आमचे शेजारी आहेत. हे प्रेम म्हणजे एखादी भावनाप्रधान गोष्ट नाही. मला थोडी अस्वस्थता वाटते जेव्हा मी स्वतंत्र मतवाद्यांना निरंतर प्रेम प्रेम आणि प्रेम ह्याच्या संदर्भात बोलताना ऐकते. आपण आपले प्रेम कसे प्रकट करता? 9वं वचन पहा काय सांगतं. 13वा अध्याय 9वं वचन, कारण व्यभिचार करू नको, खून करू नको, चोरी करू नको, लोभ धरू नको ह्या आज्ञांचा आणि दुसरी कोणतीही आज्ञा असली तर तिचाही सारांश जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर ह्या वचनात आहे. श्रोत्यानो, व्यभिचार करू नको असे पॉल सांगत आहे. आता आपण मला असे सांगू नका की आपले कोणावर तरी प्रेम आहे आणि आपण त्या व्यक्तीबरोबर व्यभिचार करता. जर आपणाला त्याला प्रेम म्हणायचे असेल तर खुशाल म्हणा, परंतु ते ह्या जगातील इतर दुसरे काहीही नसून फक्त संभोग आहे, व्यभिचार आहे, ते परस्त्री गमन आहे,
देवाच्या दृष्टीने ते एक भयंकर पाप आहे. देवाने त्या संदर्भात आपले मन कधीच बदलले नाही आणि बदलणार नाही. खून करू नको. कदाचित आपण बंदुकीने किंवा चाकूने दुसऱ्यांचा खून करीत नसाल, परंतु इतर वेगवेगळ्या प्रकारांनी आपण खून करू शकता. अनेक लोक आपल्या भयंकर अशा शब्दांनी दुसऱ्यांचा खून करतात. आपल्या कार्यांच्याद्वारे दुसऱ्यांचा खून करतात. त्यांचं जीवन अगदी उद्ध्वस्त करून टाकतात. काय आपण अशापैकी एक आहात? काय तुमच्या जिभेवर नियंत्रण आहे? हातांवर नियंत्रण आहे? परीक्षण करा. आपण लोकांना त्यांच्या नावलौकिकाच्या द्वारे त्यांची बदनामी करून त्यांचा नाश करू शकता. तो म्हणतो, चोरी करू नको. जर आपण प्रेम करता तर आपण अप्रामाणिकपणे काहीही घेणार नाही आणि काहीही करणार नाही. तो म्हणतो, लोभ धरू नको. जर आपल्या शेजाऱ्याने एखादी नवी गाडी आणली तर आपणाला त्याबद्दल काय वाटेल? काही वेळा आम्ही म्हणतो, आमच्याकडे एक अशी गाडी असायला हवी, अगदी तशीच गाडी. शेजाऱ्यांच्याकडे आहे तर आम्ही सुद्धा अशी मनात इच्छा बाळगतो की आमच्याजवळ सुद्धा तशी गाडी असायला हवी. म्हणजे श्रोत्यानो, आम्ही जे बोलतो त्याचा खरा अर्थ असा असतो की त्यांच्याकडे असण्यापेक्षा ती गाडी आमच्याकडे असायला हवी होती. पॉल आम्हाला सांगत आहे की आम्ही जे बोलतो त्याच्यापेक्षा आम्ही जे काही करतो त्याद्वारे आमचे शेजाऱ्यांवरील प्रेम प्रगट होते. तो ख्रिस्ती लोकांना पुन्हा कोणत्याही नियमाखाली आणत नाही किंवा पॉल ख्रिस्ती लोकांना कोणत्याही नियमांच्या अधीन राहण्यास सांगत नाही. त्याच्या म्हणण्याचा अर्थ इतकाच आहे की आम्ही प्रेम करीत असताना व्यभिचार करू नये, खून करू नये, चोरी करू नये, लोभ धरू नये. जे काही आपणाला सांगायचे असेल, करायचे असेल, ते आम्ही सर्व काही प्रेमाने करावे. परंतु ह्यातील एक जरी कृती आम्ही केली तर त्याचा अर्थ असा होतो की आम्ही आमच्या शेजाऱ्यांवर प्रीती करीत नाही. 10वं वचन पुढे सांगतं, प्रीती शेजाऱ्याचे काही वाईट करीत नाही, म्हणून प्रीती हे नियमशास्त्राचे पूर्णपणे पालन होय. आपल्या शेजाऱ्यावर प्रेम करणे नियमशास्त्राला पूर्ण करणे आहे आणि ते आत्म्याचे फळ आहे. कारण श्रोत्यानो, प्रेम आत्म्याचे फळ आहे. 11 आणि 12 वचने पुढे पहा. समय ओळखून हे करा, कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे. कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा तारण आता आपल्या जवळ आले आहे. रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे. म्हणून आपण अंधकाराची कामे टाकून द्यावी आणि प्रकाशाची शस्त्र सामुग्री धारण करावी. श्रोत्यानो, पौलाने हे जवळपास 2000 वर्षांपूर्वी सांगितले आहे. तरीही आम्हाला ह्या दिवसात ते अधिक तातडीने सांगण्याची गरज आहे. मी ह्या ठिकाणी माझे स्वतःचे भाषांतर देत आहे आणि ते अशा प्रकारचे आहे. समय ओळखा किंवा ऋतू ओळखा आणि ही वेळ तुम्ही झोपेतून जागे होण्याची आहे. कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा तारण आता आपल्या जवळ आले आहे. रात्र सरत चालली आहे, ती जवळपास संपत आलेली आहे आणि आता दिवस जवळ आला आहे. म्हणून आपण अंधकाराची कामे टाकून द्यावी आणि प्रकाशाची शस्त्र सामुग्री धारण करावी. श्रोत्यानो, ह्या शेवटच्या भागात विश्वासू लोकांना झोपेतून जागे करणारा घड्याळाचा गजर बंद होत आहे. जे ह्या जगात राहत असताना झोपलेले आहेत, स्वतःला देवाला पूर्णपणे समर्पित करायचे ही गोष्ट ते विसरून गेले आहेत, त्या लोकांना जागरूक व्हायचे आहे. माझ्या प्रिय श्रोत्यानो, देवाच्या लेकरांनी जगातील गोष्टींकरिता जिवंत राहण्याची ही वेळ नाही. वेळ देवाकरिता जगण्याची आहे. मला असे वाटते की अनेक श्रीमंत ख्रिस्ती लोक जेव्हा येशू ख्रिस्त येईल तेव्हा गोंधळात पडतील. कारण त्यांचे जीवन अधिक पैशावर केंद्रित झालेले आहे. त्यांना असं वाटतं की आमच्याजवळ पैसा आहे, आमच्या बँकेमध्ये बराच पैसा जमा आहे, तेव्हा आम्ही अगदी सुरक्षित आहोत. काय आपण आपला वेळ आणि जे काही आपणाजवळ आहे त्याचा उपयोग देवाकरिता करीत आहात, किंवा स्वतःची जी इच्छा आहे, स्वतःच्या ज्या गरजा आहेत, जो स्वार्थ आहे तो पूर्ण करण्याकरिता करीत आहात? मी आपणाला याचना करीत आहे की देवाच्या दयेमुळे तुम्ही आपले संपूर्ण जीवन, जे काही तुमच्याकडे आहे ते सर्व काही
देवाला समर्पित करा आणि देवाकरिता जगा. तुम्ही हेच केले पाहिजे. ख्रिस्ती बांधवांनी आपल्याजवळ जे काही आहे ते देवाच्या गौरवाकरिता खर्च करायला हवे. जर खरोखर आम्ही ख्रिस्ताच्या पुन्हा होणाऱ्या आगमनाची वाट पाहत आहोत तर त्याच्याद्वारे आमचे संपूर्ण जीवन शुद्ध होईल. योहानाचे पहिले पत्र 3 अध्याय आणि 3 वचनामध्ये योहान लिहितो, योहानाचे पहिले पत्र 3 अध्याय आणि 3 वचन, जो कोणी त्या संबंधाने ही आशा बाळगतो तो जसा तो शुद्ध आहे तसे आपणाला शुद्ध करीतो. श्रोत्यानो, अनेक लोक जगाच्या रीतिरिवाजाप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करीत आहेत. ते ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याविषयी अवश्य बोलतात, परंतु त्या बाबतीत तयारीत नाहीत. ते प्रामाणिक नाहीत. प्रेषित योहान म्हणतो ते खोटे बोलतात. आता झोपेतून जागे होण्याची वेळ आलेली आहे. माझ्या प्रिय श्रोत्यानो, आपण देवासाठी जगण्याचा प्रयत्न करूया. आपण ह्या समयी देवाकरिता जगण्याचा प्रयत्न करूया. देवाची जी कार्य आहे ते करण्याचा प्रयत्न करूया. 13वं वचन पहा काय सांगतं, दिवसा ढवळ्या साजेल असे आपण शिष्टाचाराने चालावे, चैनबाजीत व मद्यपानात, विषय विलासात व कामासक्तीत, कलहात व मत्सरात नसावे. दुसऱ्या शब्दात ह्या दिवसात आपण सन्मार्गाने चालण्याचा प्रयत्न करायला हवा. चैनबाजी, मद्यपान, विषय विलास, कामासक्ती, कलह व मत्सर या सर्व गोष्टी आम्ही त्यागायला हव्या. श्रोत्यानो, मला दुःखाने खेदाने म्हणावं लागतं की अनेक लोक ज्यांनी सत्याची ओळख पटवून घेतलेली आहे, ज्यांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे, ते सुद्धा अशा प्रकारच्या पापामध्ये जीवन जगत आहेत. अनेक दारू पिऊन मस्त राहतात. त्यांना मुळीच पर्वा नसते की माझ्याकडे पाहून लोक माझ्या ख्रिस्ताची निंदा करीत आहेत. अनेक कुटुंबामध्ये दारूमुळे फार भयंकर अशा समस्या उपस्थित झालेल्या आहेत. लेकरांचं जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे. पत्नी दुःखाने भरलेली आहे. कुटुंबामध्ये शांती नाही, आनंद नाही. संपूर्ण पैसा ती व्यक्ती दारूमध्ये उडवून टाकते. आजच्या जगामध्ये चैनबाजी, मद्यपान आणि इतर ह्या गोष्टी एक आधुनिक फॅशन बनलेले आहेत. अनेकांचं जीवन ह्यामुळे उद्ध्वस्त होत आहे. आपण अंधकाराच्या जीवनासंबंधी बरेच ऐकलेले आहे. विश्वासणाऱ्यांचे जीवन हे दिवसाच्या जीवनावरून ओळखले जाते. श्रोत्यानो, आज आम्ही कसे चालत आहोत हे आम्हाला पाहायचे आहे. काय आम्ही प्रकाशाचे लोक आहोत किंवा आम्ही अंधकारात जीवन जगणारे लोक आहोत? लक्षात ठेवा की तुमचं जीवन हे ख्रिस्ताकरिता समर्पित असायला हवे. 14वं वचन, तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा आणि देहवासना तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका. शेवटी प्रभू राया बिलगले तुझिया पाया, गेले रे गेले माझे
प्रभु राया बिलगले तुझिया पाया गेले माझे आजवारी जन्म वाया शेवटी प्रभु राया बिलगले तुझिया पाया गेले माझे आजवारी जन्म वाया शेवटी अनेक विश्वासणारे आपल्या देहासाठी कितीतरी तरतूद करून ठेवित आहेत. तरीही श्रोत्यानो, देवाच्या समोर जाण्यासाठी मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारची तरतूद करून ठेवलेली नाही. जर आज ह्या क्षणी प्रभू येशू ख्रिस्त विश्वासणाऱ्या लोकांना घेण्यासाठी येईल, तर आपण कोणत्या परिस्थितीत त्याला सापडाल? काय दारूच्या नशेमध्ये, दुसऱ्यांची निंदा करीत असताना, वाईट गोष्टींमध्ये आपलं मन रमलेलं असताना, अश्लील मासिके वाचत असताना, कोणत्या प्रकारचं जीवन त्याला आढळेल? म्हणून श्रोत्यानो, प्रत्येक क्षणी ख्रिस्ताच्या आगमनाकरिता आम्हाला तयार राहायचे आहे. बरेचदा आम्ही हे विसरून जातो की प्रभू येशू ख्रिस्त कोणत्याही क्षणी त्याच्या लोकांना घेण्याकरिता येईल आणि आम्ही आमचं जीवन अंधाधुंदपणे व्यतीत करीत राहतो. आज आम्हाला सावधान व्हायचं आहे. स्वतःच्या आत्मिक जीवनाचं परीक्षण करायचं आहे की आम्ही कोणत्या स्थितीत आहोत. जर तुम्ही दारुडे आहात, तर प्रभूजवळ प्रार्थना करा की प्रभू, ह्या व्यसनापासून तू मला सोडव, मला नियंत्रण शक्ती पुरेव. जर आपणाला जुवा खेळण्याची सवय लागलेली आहे, तुम्ही अशा प्रकारे पैसा कमावित आहात, तर प्रभू येशू ख्रिस्त तुमच्याकडे पाहत आहे आणि म्हणत आहे की माझ्या मुला, मी तुझ्यावर प्रेम करतो, तू ही सवय सोड. प्रामाणिकपणे जीवन जगण्याचा प्रयत्न कर. अनेक आहेत जे खोटं बोलून जीवन जगत आहेत. श्रोत्यानो, तो तुम्हाला म्हणत आहे की खोटे बोलण्याची सवय काढून टाका, खरे बोलण्याची सवय लावा. मी तुमची मदत करण्याकरिता तयार आहे. श्रोत्यानो, ख्रिस्ताला जीवनामध्ये प्रथम स्थान द्या. त्याच्या वचनाचा प्रचार करा. पुष्कळदा आपण बोलून प्रचार करू शकत नाही, परंतु जीवनाच्या द्वारे अवश्य करू शकतो. आमचे जीवन फार महत्वाचे आहे. कशा प्रकारचं जीवन आम्ही जगत आहोत हे फार महत्वाचे आहे. पुष्कळदा आमच्या जीवनाच्या द्वारे लोकांना ठेस पोहोचते. लोक ख्रिस्ताकडे येण्याऐवजी ख्रिस्तापासून दूर जात आहेत. म्हणून आपलं जीवन सुधारण्याचा प्रयत्न करा. जेव्हा आपण खऱ्या अंतकरणाने आणि खरोखर आपलं जीवन सुधारवण्याची इच्छा बाळगता, तर परमेश्वर निश्चितच आपली मदत करेल. आम्हाला प्रकाशाची शस्त्रसामुग्री धारण करायची आहे. आम्हाला विश्वासामध्ये दृढ व्हायचं आहे. मी आपणाला प्रश्न विचारू इच्छिते की काय आपण परमेश्वराचं पवित्र वचन प्रतिदिवशी वाचता आणि वाचून त्यानुसार जगण्याचा प्रयत्न करता? जर नाही, तर आजपासून निश्चय करा की मी कमीत कमी 10 वचने रोज वाचीन, त्यावर मनन करीन आणि त्या प्रकारे जगण्याचा प्रयत्न करीन. काय आपण प्रार्थना करता की फक्त जेव्हा आवश्यकता असते, जेव्हा आजार दुःख येतात, तेव्हाच फक्त परमेश्वराची आपण आठवण करता आणि इतर दिवसात, इतर समयी आपण परमेश्वरापासून अगदी दूर अलिप्त असं जीवन व्यतीत करता? श्रोत्यानो, अशा प्रकारचं जीवन जर आपलं आहे, तर आपण स्वतःला फसवीत आहात, धोका देत आहात. लक्षात ठेवा की आपला नाश अटळ आहे. ज्यांनी ख्रिस्ताला आपलं जीवन समर्पित केलेलं आहे, ज्यांनी त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकारलेला आहे, ते निश्चितच आत्मिक रूपाने वाढण्याचा प्रयत्न करतील. परंतु जर आपण खऱ्या अर्थाने त्याला जीवन समर्पित केलेलं नाही, तर आपल्या जीवनामध्ये हे परिवर्तन लोकांना दिसणार नाही, हे परिवर्तन येणार नाही. पवित्र आत्म्याचं फळ आमच्या जीवनाच्याद्वारे इतरांना दिसायला हवं. काय ज्या गोष्टी आपण पहिले करीत होता, त्या गोष्टींचा आपण त्याग केलेला आहे, किंवा त्या गोष्टी अद्यापही आपल्या जीवनामध्ये आहेत. आपण दारू पित होता,
अजूनही पिता, सिगरेट ओढीत होता, अजूनही ओढता, वाईट बोलत होता, वाईट करीत होता, खोटे बोलत होता, अजूनही तसंच जीवन आहे, तर निश्चितच काहीतरी गडबडी आहे. म्हणून पश्चाताप करा. ह्या क्षणी प्रभूला म्हणा की प्रभू, मी स्वतःच्या पापांबद्दल पश्चाताप करीत आहे. मी आतापर्यंत तुला धोका देऊन जीवन व्यतीत केले आणि मला वाटलं की असं करून मी तुला संतोषवित आहे. इतरांकरिता तर मी फार चांगली व्यक्ती आहे, परंतु प्रभू, आज तू माझ्याशी बोललेला आहे, म्हणून मी आपल्या सर्व पापांचा अंगीकार तुझ्या समोर करीत आहे. श्रोत्यानो, जर अशा प्रकारे आपण खऱ्या अंतकरणाने, पश्चातापी अंतकरणाने प्रार्थना कराल, तर प्रभू आपल्या सर्व पापांची क्षमा करेल. तो पुन्हा एक नवीन जीवन आपणाला देईल आणि हे जीवन जगण्याकरिता सामर्थ्य सुद्धा पुरवेल. लक्षात ठेवा श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्ताची येण्याची वेळ अगदी जवळ आलेली आहे. तो कधीही येऊन त्याच्या लोकांना घेऊन जाईल आणि मग या पृथ्वीवर 7 वर्षाकरिता भयंकर संकटाचा समय असणार आहे आणि त्यावेळी लोकांचे तारण होणे फार कठीण होणार आहे. नंतर जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त येईल, तेव्हा तो एका न्यायाधीशाच्या रूपात येईल. तो सर्व लोकांचा न्याय करेल आणि ज्यांनी ख्रिस्ताला जीवन दिले नाही, ज्यांनी ख्रिस्तावर तारणारा म्हणून विश्वास ठेवलेला नाही, त्यांना तो नरकामध्ये टाकेल. ज्यांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे, ते स्वर्गामध्ये सदा सर्व काळ त्याच्यासोबत वास करतील आणि त्याच्यासोबत राहतील. आपण कोणत्या जागेकरिता स्वतःची तयारी करीत आहात? स्वर्गाकरिता किंवा नरकाकरिता? जर आज मृत्यू आपणाला गाठेल, तर मृत्यूनंतर आपल्या आत्म्याचे काय होईल? आपला आत्मा कुठे राहील? लक्षात ठेवा की आत्मा अमर आहे. हे शरीर तर मरेल, माती होईल, परंतु आत्मा सदा सर्व काळ जिवंत राहील. तो आत्मा कुठे जाईल? नरकामध्ये, स्वर्गामध्ये? जर आपण ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारलेले आहे, तर आपण स्वर्गात जाल आणि ख्रिस्तासोबत वास कराल. जर अजूनही जीवन दिलेले नाही, अजूनही पापामध्ये जीवन जगत आहात, पापांचं ओझं स्वतःच्या पाठीवर घेऊन चालत आहात, तर लक्षात ठेवा की मृत्यूनंतरचं आपलं जीवन नरकामध्ये व्यतीत होईल. प्रभू येशू ख्रिस्त आपली वाट पाहत आहे. तो म्हणत आहे की आजच वेळ आहे, तारण साधून घ्या. श्रोत्यानो, आपणाला कुठेही जाण्याची गरज नाही, अधिक काही करण्याची गरज नाही. फक्त गरज आहे ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याची. आपल्या पापांची कबुली द्या आणि पश्चातापी अंतकरणाने त्या पापांकरिता क्षमा मागा. ख्रिस्ताला आपल्या हृदयामध्ये आज प्रवेश द्या. तो आपली वाट पाहत आहे. अधिक वेळ गमावू नका. उद्याची वाट पाहू नका, कारण श्रोत्यांनो, उद्याचा दिवस आम्ही पाहू किंवा नाही आम्हाला माहीत नाही. म्हणून जेव्हा आज परमेश्वर आम्हाला प्रसंग देत आहे आणि आम्हाला तो बोलावित आहे, आपल्या वचनाच्याद्वारे तो आमच्याशी बोललेला आहे, तेव्हा वेळ न गमावता गुडघ्यांवर येऊन प्रार्थना करा, पश्चाताप करा. प्रभू तुम्हाला जवळ घेण्याकरिता तयार आहे. कोणीही असा, कुठेही राहणारे असा, तो सर्वांना आमंत्रण देत आहे. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणातील प्रत्येकाला आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आपण पाहिले की एकमेकांवर प्रेम किंवा प्रीती करणे आणि ख्रिस्ताच्या प्रकाशात जगणे ही ख्रिस्ती कर्तव्ये असून ती विश्वासणाऱ्यांसाठी उपयुक्त आहेत. यामधून आमचे इतरांशी संबंध चांगले होतील. प्रियानो, ख्रिस्ती जीवन हे प्रकाशातले जीवन आहे. म्हणून आम्ही प्रकाशाचे आध्यात्मिक चिलखत आणि ख्रिस्ताला धारण केले पाहिजे, कारण एक दिवस आम्हाला त्याच्या समोर जायचे आहे. ज्याप्रमाणे आम्ही जीवनातील इतर गोष्टींसाठी तरतूद करतो, तशी ख्रिस्ताला सामोरे जाण्यासाठी आमची ही तरतूद आहे.
कारण आमचे जगणे हे स्वतःसाठी नसून ख्रिस्तासाठी आहे. काय अशी तरतूद आपल्या जीवनामध्ये आपण करीत आहात? ख्रिस्त दिनाची आपण वाट पाहत आहात काय? आपण आपल्या आत्मिक जीवनाचे परीक्षण करूया. आपण प्रार्थना करू. प्रभू, तुझं वचन आम्हाला सांगतं, येशूने म्हटलं, मी जगाचा प्रकाश आहे. होय प्रभूजी, तुझ्या प्रकाशामध्ये आम्ही प्रकाशलेलो आहोत आणि म्हणूनच बापा तुझी इच्छा आहे की आम्ही अंधारामध्ये राहू नये, आमचं जीवन अंधारातलं असू नये. होय बापा, आणि म्हणूनच तुझ्या प्रकाशामध्ये आम्ही सदैव प्रकाशामध्ये राहावं आणि इतरांना देखील ते समजावं, यासाठी बापा आम्ही तुझ्या चरणांपाशी आलेलो आहोत. जी आज ख्रिस्ती कर्तव्य जी आम्ही आमच्या जीवनामध्ये आम्ही आचरणात आणायला हवीत, त्याबद्दल तू आम्हाला सहाय्य केलंस, मार्गदर्शन केलंस, म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभूजी, या सर्व गोष्टी आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आम्ही कृतीमध्ये आणण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. प्रभूजी, आमचं अंतःकरण कधी कधी कठोर होतं, कठीण होतं आणि बापा ही कर्तव्य करण्यापासून आम्ही अलिप्त राहतो. परंतु बापा तुझी कृपा आमच्यासाठी विपुल कर आणि बापा येणाऱ्या दिवसांमध्ये प्रभूजी तू आमच्याबरोबर राहून सर्व योग्य गोष्टी आमच्याद्वारे दिसाव्यात, यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. आम्ही तुझे आभारी आहोत. या विनंत्या, या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो, म्हणून तू ऐक. आमेन. तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश असे आहात. प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला. प्रभू आपणाबरोबर सदैव असो.